मानदेश न्यूज मी केशव जाधव। आज आपण उभा आहे आंधळी नगरीमध्ये। जे कोटापूर उपसा सिंचन योजना जी आहे त्याच्या संदर्भात तुम्ही बघू शकत असाल भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी घरोघरी जाऊन पत्रिका वाटत आहेत। पत्रिका कशाची आहे म्हणत असाल तुम्हाला मान खटावचे जलनायक आमदार माननीय जयकुमार गोरे यांच्या भगीरथ प्रयत्नातून आंधळी धरणामध्ये पाणी आले। तर आपण जाणून घेऊया। साहेब नमस्ते। नमस्ते। काय नाव तुमचं? दादासाहेब काळे। ओके, तुम्ही दादासाहेब काळे आहेत हे। तर आता हे तुमचं काय चालू आहे पत्रिका वगैरे वाटायचं? पत्रिका यासाठी वाटतोय की आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब 25 तारखेला झे कटापूरच्या पाण्याचं पूजन करण्यासाठी ठीक 11 वाजता येत आहेत। तर त्या पूजनासाठी गावातील सर्व ग्रामस्थांना, विशेषतः महिला भगिनी असतील, आमचे सर्व बांधव असतील, वृद्ध असतील, यांना कृष्णामाईचं पाणी पूजनासाठी माहुलीला जावं लागायचं किंवा कृष्णेच्या काठी जावं लागायचं। ते कृष्णेचं पाणी आज मानगंगेतून वाहते आंधळी धरणात पोहोचले। आंधळी धरणात पोहोचलेल्या पाण्याचं पूजन करण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येतात। त्यासाठी आम्ही घरोघर जाऊन लोकांना उत्स्फूर्तपणे आणि विशेष सांगायचं झालं तर आम्हाला अभिमान असा आहे की आंधळी धरणामध्ये पाणी आले। आमच्या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर त्या कृष्णामाईच्या पाण्यामुळे झालेलं आहे। आणि या गावचा सरपंच म्हणून मला आनंद राहतो की आज पाहतोय आपण प्रत्येक गावात बघितलं तर टँकर, पण आंधळीतून आज टँकर भरून जाते। टँकर भरण्यासाठी सुद्धा पाणी शिल्लक नाही। आता एवढा दुष्काळी तीव्र छाया असताना सुद्धा या मानदेशामध्ये आज आंधळी धरण 50% जास्त भरलेलं आहे। किंबहुना तालुक्याचा पूर्ण पाणीसाठा इथून जरी आता जूनपर्यंत पाऊस नाही पडला तरी या ठिकाणी पाणी पुरेल अशी परिस्थिती आहे। आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या पूर्ण अखंड प्रयत्नातून हे पाणी आलेलं आहे। आणि या ज्यांनी अथक असं प्रयत्न केले पैसे देण्यासाठी त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते पाणी पूजन होते। त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी घरोघर जाऊन लोकांना उत्स्फूर्तपणे बाहेर पडण्यासाठी, पाणी पूजनाला येण्यासाठी सर्वांना निमंत्रित करत आहोत। मित्रांनो, हे होते आंधळीचे प्रथम नागरिक म्हणजेच आंधळीचे सरपंच काळे साहेब। मित्रांनो, आमची टीम आता धरणावरून आलेली आहे। याची देही याची डोळा आमच्या मान तालुक्यात पाणी येईल किंवा आलंय ह्याच्यावर आमचा सुद्धा अजून विश्वास बसत नाही। कारण एखाद्या पिकनिक स्पॉट सारखं पूर्वी आपल्याला धरण बघायचं किंवा पाणी बघायचं, गार्डन बघायचं म्हणलं तर मुंबई, पुणे अशा शहरामध्ये जावं लागत होतं। आणि इंग्रजांनी सुद्धा सांगितलं होतं की या मान तालुक्यामध्ये लोकवस्ती करू नका, हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे। बरेचसे लोक राजकारणात आलं, पाण्याच्या जीवावरती अनेक जण आमदार खासदार झालं। ती लोक ती लोक असं म्हणत होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत, पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुद्धा मान तालुक्याला पाणी येऊ शकत नाही। तर मान तालुक्याचे जलनायक आमदार जयकुमार गोरे आहेत, त्यांनी हे पाणी आणलंय। तर ह्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? आतुलच्यात दिलंय खरं, आतुलच्यात आत्ताच तुम्हाला सांगितलं की या पाण्याविषयी कुतूहल गेले कित्येक पिढ्या सहन करत होत्या किंवा फक्त ऐकत होत्या की आंधळीला या ठिकाणी पाणी येणार कसं काय, किंवा काय नेते मंडळींनी सांगितलं होतं की पाणी येऊ शकत नाही। तुम्ही आत्ताच सांगितलं की ब्रिटिश काळात सुद्धा सांगितलं गेलं की पाणी ह्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, पण ते प्रत्यक्षात आणून दाखवलं। हा लोकांच्या आनंदाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आता लोकांच्या मध्ये आहे की लोकांमधून इतकी भावना तीव्र आहेत की पाणी आलं तर आपल्याला आमदार जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून आलं। विशेषतः पाणी आलेलं आपण ज्या दिवशी आम्ही गावकऱ्यांनी पाणी पूजन केलं, हजारो महिला घराच्या बाहेर पडून पाणी पूजन केलं। आणि त्याच अनुषंगाने उद्या आंधळी गावातून फक्त किमान आम्ही 2-3 हजार लोक पूजनासाठी जातील एवढे आम्ही खूणकाड बांधून आम्ही प्रत्येक घराघरात पोहोचण्याचं काम करतो। धन्यवाद साहेब, नक्कीच तुमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील। या ठिकाणी दादासाहेब काळे आहेत। काळे साहेब, काय कसा आनंद व्यक्त कराल किंवा काय सांगाल आमच्या बघणाऱ्यांना तुम्ही? आमच्या स्वप्नात नसणाऱ्या गोष्टी सत्यात उतरत आहेत आणि यासाठी सर्वप्रथम या तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना आम्ही सर्वजण धन्यवाद देतो। कारण कधीही कुणाच्या स्वप्नात नसतं, आम्हाला वाटत होतं की आमच्या हयातीपर्यंत कधी पाणी येईल का नाही माहीत नाही, परंतु आज प्रत्यक्ष पाणी वाहतंय आणि तळ्यात पाणी साठलेलं आहे आणि ते बघून खूप खूप सर्वांना आनंद झाला आणि
समाधान व्यक्त केलं. धन्यवाद साहेब. मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा. कॅमेरामन सईताई जाधव सह मी केशव जाधव, मानदेश न्यूज, आंधळी.